हे बघा किती छान आहे माझी बायको. ती बोलली थांबा थांबा थांबा, तुम्ही कॅमेराच पकडा, तुम्हाला हेल्प करते. येतोय जातोय, खूप मजा येते पण खरं सांगते. आणि आम्ही इकडची मागवलेली स्पेशलिटी, आम्ही खेकडा मसाला मागवलेला आणि सुरमई मागवलेली आहे. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. फायनली आपण पोहोचलेलो आहे 4 तासाची कंटिन्युअस जर्नी नंतर. मस्तपैकी काय 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 जागा आहे. हा ना, होपफुली आपल्याला तिकडे पार्किंगला चांगली जागा असली पाहिजे. आहे तशी, पण हा रस्ता बघून थोडी भीती वाटायला लागली मला तर. हो हो हो, वा वा, काय आहे बायको? मी म्हणतो पुन्हा बिना राहू दे, इकडे येऊन शिफ्ट होऊन जाऊ आपण. रस्ता थोडा हॉरर वाला आहे पण ना इंटरेस्टिंग आहे. येस, दिस इज द वन. आलेला आहे आम्ही आमच्या लोकेशनवर. बायको, पोहोचलो आपण लोकेशनला. चेक इन करताच आम्ही लगेच, म्हणजे ना आम्हाला उशिरून गेलेला, ऑलमोस्ट 1 वाजून गेलेला होता. सो आम्ही ना चेक इन करताच काही टाइमपास न करता डायरेक्ट आम्ही आलेलो आहे जेवायला. काय म्हणते, आर यू एक्साइटेड, आर यू सरप्राइज? राणे बंधूंकडे आम्ही आलेलो आहे. कसं आहे ना की ना गोव्यामध्ये 2च कोकणमध्ये आलेलो आहे, पण आम्हाला ना असं फुल असं फिलिंग अशी येते की ना गोव्याला आलेलो म्हणून माझ्या तोंडात ना गोवा येते. कारण की आम्ही ना तेच म्हणतो, प्रत्येक रस्त्यामध्ये सांगत होतं की नाही बघ हे ना ते तसं वाटतं बघ, हे पालोलीम बीच जवळ सारखं, हे अंजुना बीच सारखं, रस्ते पण तसेच वाटत होते. सो आम्ही आता आहे ना कोकणमध्ये आलेलो आहे फायनली. लंचचा प्लॅनिंग आहे आपला. लंचसाठी 2च इथे जास्त फेमस आहे. एक आहे राणे जिथं आपण आलेलो आहे, आणि दुसरं आहे पाटील. हे झालं नॉनव्हेजसाठी, आणि जर तुम्हाला प्युअर व्हेजसाठी पाहिजे असेल ते आहे केळकर. तर आता बघू, इथलं फूड ट्राय करू मस्तपैकी. सो राणे बंधू खानावळमध्ये ना, इथे तुम्हाला ना सगळीकडे खानावळच मिळतील. इथे असे काही रेस्टॉरंट किंवा असं काही जास्त फेमस नाही, मोस्टली खानावळ असतात. आणि त्यातलं राणे बंधू खूप फेमस आहे. तुम्ही बघू शकता इथे बघा, नॉर्मल 120 पासून ते 400 पर्यंत तुम्हाला कोणतेही डिश मिळू शकते. थाळी सिस्टीम जास्त चालते म्हणून थाळीचं काही आयटम आहे याच्यामध्ये. आणि आम्ही इकडची मागवलेली स्पेशलिटी, आम्ही खेकडा मसाला मागवलेला आहे आणि सुरमई मागवलेली आहे. पापलेट पण आपल्याला ऑप्शन होतं, पण ते ना नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू. पहिले हे ट्राय करून घेऊ. हो हो हो, खेकडा तर खतरनाक दिसतोय बघा. नांगा मोठा आहे नांगा. अगं हे कटर दिलेलं आहे. आता हे नांगा आहे ना, हे तोडणं मुश्किल आहे. मग याला याच्यात टाकायचं आणि मग तोडायचं. तुला दाखवतो, तोडून दाखवतो. डिफिकल्ट. खूप टाइम खाल्ला, खूप टाइम. आणि बायकोला मी दिलेलं आहे सरप्राईज. हे तिचं फायनल गिफ्ट होतं. आणि आमचं इथे आल्यानंतर, कोकण साईडला आल्यानंतर दिव्याघर हे आमचं सगळ्यात पहिलं बीच आहे. का कसं वाटलं सरप्राईज? हा ना, आम्ही हा घ्या. हा किती तरी पॉलिथिन. अरे गाडीमध्ये राहिले, आले मी आणून घेतो पटकन.
हा त्यात पेरू पण आहे ना. चला आणतो, लगेच आणतो. चला यार, राहून गेला. सांभाळून पेपर वेट घेऊन घे. तर काय होतं माहिती, इतकी भारी हवा झाली, इतकं भारी बी वाटतं. आमचं पहिलाच बीच आहे. बायकोला म्हटलं 2 मिनिटं थांब, मी आलो, लगेच आलो. हे बघा पेरू घेतलेला आहे. तिला पिशवी, तिला थैली पण हवी होती कारण की शेल्स तिला गोळा करायचे आहे. माझी वाट बघते ती. आणि हे आहे दिव्यागर बीच, आमचं सगळ्यात पहिलं बीच. एकदम एकदम भारी वाटते. आणि ना खूप लांब पर्यंत बघतोय ना तिथपर्यंत बीच आहे. या साईडला सुद्धा बघतोय ना तर त्या साईड पर्यंत बीच आहे. गर्दी अजिबात नाही. फ्री व्हीलवर तुम्ही कुठेही फिरा. काय ग बायका, एवढं एकांक बीच कधी बघितलंयस का? गोव्याला सुद्धा नाही बघायला मिळालं. आणि हा सँड सुद्धा ना ब्लॅक सँड सारखं वाटतंय मला. आणि यात डबल कलर आहे, म्हणजे ग्रेनाइट सारखं. तुम्ही इथं बघितलं हे ब्राऊन आहे, हा ब्ल्यू आहे, आणि परत आपली जी रेतीचा कलर असतो तो कलर आहे. हे भगवान, हे बघा किती छान आहे माझी बायको. पाण्यामुळे ना माझी जीन्स पूर्ण ओली होत होती. ती बोलली थांबा थांबा थांबा, तुम्ही कॅमेराच पकडा, मी तुम्हाला हेल्प करते. सो सध्या आहे ना आता फोटो सेशन चेंज झालेलं आहे. आता बायकोचा व्हिडिओच्या ऐवजी आता बायको माझा व्हिडिओ काढते. बस 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 नहीं वो फिर अजीब सा लगेगा. हा ना, शॉर्ट्सच घालून यायला पाहिजे असं मला वाटतं ना. हाँ ठीक है अभी मस्तपैकी पाण्यामध्ये आम्हाला फिरायला मिळेल. यार सूर्य बघा वर आहे, त्यामुळे ना थोडस आम्हाला बघणं बिघण्याचा प्रॉब्लेम होतोय. लिटरली एकदम पांढरा शुभ्र. लिटरली चष्मे घालावं लागतंय, असं करावं लागतंय. गॉगल वगैरे घातलं तरच काहीतरी सर्व्हाइव्ह करता येतंय आम्हाला. काय? अरे मला तर वाटतं की कम्फर्टेबल जास्त आहे. हा का? आलो आलो, लगेच काढा, लगेच काढा. बायको म्हणते की चप्पल काढा. हा ना, तीच भीती वाटते मला की ते पाणी येईल लाटा इथपर्यंत. अजून चलो अजून एक डाल देती हूँ, एक पेग डाल देती हूँ. कोई नहीं कोई नहीं, इधर तक. चलो अभी बताओ कैसी है, कैसी है अभी भाग के दिखाओ. असं वाटतं वेलवेट यस सही लग रहा है ना. हे चालू घरी आपण कार्पेट म्हणून. हाँ ना, भारी फील आहे. यस बहुत ही सही लग रहा है. मी घाबरत होतो ऍक्च्युली की शिंपला विंपला तुटलेले ते लागतील. अजिबात नाही ना, किती मऊ आहे ना. तेच मी तुम्हाला म्हटलं, जर काढलं ना एकदम रिलॅक्स वाटेल. भारी वाटतंय ना. सूर्य येतोय जातोय, पाऊस येतोय जातोय. खूप मजा येते. पण खरं सांगते मला असं वाटतंय की आतापर्यंत आपण जितके पण बीचेस म्हणजे गेलोय, मोस्टली असं झालंय की धावपळ अँड ऑल कव्हर करायचं. आणि मी पहिले 2-3 दिवस सोडून ना. आणि आमचा पहिला दिवस आहे आणि रिलॅक्सिंग. सो हे होतं दिव्यागर बीच. ऍक्च्युली ना दिव्यागर बीच आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुम्हाला दाखवलं ना हे इथून ते इथपर्यंत, तर असं काही नाहीये. व्हिडिओला 2 मिनिटं पॉज करून घेऊ जनता. जर तुम्हाला अजून पण माझ्या व्हिडिओच्या खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल, त्याला लवकरच त्याचा कलर चेंज करून घ्या. आणि व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करून द्या. आणि चला आपण आपला व्हिडिओ तर परत कंटिन्यू करू. दिव्यागर बीच आहे ना, हे 3.5 किलोमीटर लांब आहे. म्हणजे ईस्ट पासून ते वेस्ट पर्यंत पूर्ण 3.5 किलोमीटरचा आहे. आम्ही आता ना सेंटरवाला साईड मध्ये होतो दिव्यागर बीचच्या. आता आम्ही निघतोय वेस्ट साईडला जाणार आहे, कारण की आपलं घर सुद्धा वेस्ट साईडला आहे. ऑलमोस्ट काहीतरी आम्हाला 2 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तिथे गेल्यानंतर आहे ना ऍक्च्युली आता एक सगळ्यात पहिले
तिकडच्या वेस्टच्या एंड कोस्ट पर्यंत जायचं. पहिलेच आपल्याला आहे ना टर्टल पॉइंट लागणार आहे, पण दिव्यागरचा. वेलास बीचचा नाही म्हणते, वेलास बीच अजून त्या साईडला आहे. पण आपण इथे ह्या साईडला वेस्ट साईडला जाऊन तिकडे एक टर्टल पॉइंट आहे घराजवळच आहे, पटकन तिकडे जाऊ. एखादा चहा वगैरे भेटला तर सोने पे सुहागा हो जाएगा. चलो, बायकोने माझ्यासाठी चप्पल आणलेली आहे. थँक्यू बायको. आता आपण दिव्यागर बीच म्हणजे सेंटर ऑफ दिव्यागर बीच वरून निघून आता वेस्ट साइड ऑफ दिव्यागर बीचला जाणार आहे. हे बघा काय व्ह्यू होता आहे सेंटर साइडचा, एक नंबर. बराच वेळ बीचवर होतो ना तर मजा तर खूप वेळ होती, पण असं काही वाटलं की ना थोडंसं बसून घेऊ म्हणून आम्ही गाडीमध्ये आलो. पण नंतर विचार केला मी आलोच आहे कोकणामध्ये आणि गाडीत बसणार आहे, त्यापेक्षा मी काय केलं माहिती आहे काय, बघा गाडीच बीच मध्ये घेऊन आलो. हे बघा बीच में गाडी मेरी बीच में. आणि हे आहे ते पाटील खानावळ. Audio Jungle.